धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हजारो नाशिककर या देखण्या कार्यक्रमाचे साक्षीदार झाले। हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर हिंदू धर्माच्या मंदिरांची उभारणीसह घाट बारव यांची देखील उभारणी करून हिंदू राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य केले। त्यांच्या या कार्याची ओळख आजच्या पिढीला राहावी म्हणून दरवर्षी संपूर्ण देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते। नाशिकमध्ये देखील हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून जयंती उत्सव साजरा करण्यात येतो। यावर्षी देखील श्री एकमुखी दत्त मंदिर, गांधी तलाव, गोदा घाट या ठिकाणी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गांधी तलाव परिसरात भगवे आणि पिवळे झेंडे लावून गोदा घाट परिसर दिव्यांनी सुशोभीकरण करण्यात आला। तसेच भव्य गोदा आरतीसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आरती करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। भंडाऱ्याची उधळण देखील करण्यात आली आणि मिठाईचे वाटप केले गेले। उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते गोदा मातेची ओटी भरून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलं। जयंती उत्सव करत असताना अहिल्या माता आणि तिने केलेलं कार्य हे आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा आहे, ऊर्जा आहे। आणि मी 300वी जयंती निमित्त अनेक राज्यांमध्ये जेव्हा प्रवास केला होता तेव्हा तिथल्या महिलांनी प्रत्येक राज्यामध्ये असं सांगितलं की आमच्या इथे अहिल्या माता येऊन गेल्या, त्यांनी इथे काम केलं, घाटाचं काम असेल, विहिरींचं काम असेल, मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, अनेक कामं अशी केली। या मातेने आयुष्यभर तिचं आयुष्य आपल्यासाठी झिजवलं। बोला अहिल्या माता की, अहिल्या माता की, अहिल्या माता की, भारत माता की, वंदे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 301व्या जयंतीनिमित्त भरकच्चे असे कार्यक्रम ठेवले होते आम्ही। त्यामध्ये गांधी तलाव इथं गोदा आरती, अहिल्यादेवीचं पूजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम फटाक्याची आतिषबाजी करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या आमच्या संयोजक टीमनी खूप मेहनत घेऊन यशस्वीरित्या पार पाडला। त्यासाठी मी सर्व समितींचे आणि समाज बांधवांचे, नाशिकमधील नाशिककरांचे, समाज बांधवांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त आणि मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या जागी आमच्या अहिल्या माता असावी, तिनेच न्याय केला खरा। आमच्या भारत मातेची खरी न्यायदेवता तीच होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती या निमित्तानं हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव गेल्या 13 वर्षापासून या पवित्र नदीकाठी मातेचं पूजन करत असतो। आज या ठिकाणी गोदा आरती झाली, त्याचप्रमाणे मातेची ओटी भरण्यात आली। या कार्यक्रमासाठी आपल्या शहराचे आमदार, खासदार, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। अतिशय फटाक्याची आतिषबाजी, भंडाऱ्याची उधळण, लोकांमध्ये उत्साह संचारला होता। एक धार्मिक वातावरण या पवित्र गोदावरी नदीच्या काठी झालं आणि नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विशेषतः आमच्या संयोजन समितीची जी टीम आहे त्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं। मी सगळे त्यांचं मनापासून आभार मानतो आणि नाशिककर जनतेचं पण, समाज बांधवाचं पण मोठ्या आम्ही आभार मानतो, कारण त्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन या ठिकाणी गोदा मातेचं स्मरण केलं। धन्यवाद। मोठ्या उत्साहात, आनंदात अहिल्या मातेचं जयंतीनिमित्त हा कार्यक्रम इथं संपन्न झाला। ज्या मातेने आज इतिहासामध्ये नोंद आहेच, पण ती नोंद तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त अहिल्या मातेने बांधलेले बारवे, अहिल्या मातेने केलेलं काम आजही पूर्ण समाजाला असं हे प्रेरणादायी आहे। कारण अहिल्या मातेने
जे आपले मंदिरं पाडले होते ते मंदिरं पूर्ण उभे करण्याचं काम, हिंदू संस्कृतीचं काम मोठ्या प्रमाणात केलं आणि आजही ते उभं दिसतं आहे. आणि आज तितके वर्ष झाले, 301 वर्ष झालेत, पण सर्वीकडे आपल्याला ते काम त्यांचं दिसतं. म्हणून अहिल्या मातेला वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यावेळी केंद्रीय माजी राज्यमंत्री भारतीताई पवार, नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, मध्यचे आमदार देवयानी फरांदे, भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार, भारतीय जनता पार्टीचे गटनेते ॲडव्होकेट श्याम बरोदे, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू खैरे यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुदाम लोंढे, कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे सिद्धेश्वर बापू शिंदे, मार्गदर्शक विजय हाके, भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष स्वप्नील धनगर, खजिनदार डॉक्टर सुशील ठाकरे, उपाध्यक्ष नवनीत वजिरे, राजाभाऊ कोथारे, सचिव अतुल चौधरी, सहसचिव अंकुश कोरडे, प्रसिद्धी प्रमुख निलेश बाविस्कर, जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्यांसह सकल धनगर समाज नाशिककर, हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.